पप्पूजी, मला एक प्रश्न हा विचारायचा आहे की बीजेपीच्या कार्यकाळात वेगळा विदर्भ होईल का? विदर्भ वेगळा करणे आणि विदर्भ वेगळा झाला पाहिजे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचा हा मॅनिफेस्टोमध्ये हा विषय होता आणि याकरिता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विदर्भ वेगळा झाला पाहिजे या संस्थेबरोबर म्हणा, यांच्या कमिटीबरोबर म्हणा की आपला आवाज उठवला आणि निरंतर हा आवाज करणे विदर्भवादी आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे नेता लोक आहे, जे आमचेवाले कार्यकर्ते आहेत, त्यांनी निरंतर हा आवाज उचललेला आहे. विदर्भ वेगळा झाला पाहिजे ही काळाची गरज आहे. आज तुम्ही गावागावामध्ये जाऊन पहा, आज जी कास्तकाराची जे दुर्दन्न दशा झालेली आहे, जी विभस्त अवस्था तुम्हाला कास्तकाराची पाहायला मिळते, याला विभस्त कार्य इथपर्यंत कास्तकाराला नेण्यापर्यंत हा फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची सरकारच जबाबदार आहे. आजपर्यंत तुम्ही न बघितलं, जोपर्यंत काँग्रेसची सरकार होती, काँग्रेसची जी सरकार होती ते विदर्भाच्या कास्तकारासाठी नेहमी निरुत्साही राहिली. जो काही तिथून तयार व्हायचा विदर्भाच्या कास्तकारासाठी, जेवढा फंड तयार व्हायचा की एवढा फंड विदर्भाच्या कास्तकाराला मिळाला पाहिजे, परंतु तो कधीच विदर्भाच्या कास्तकारापर्यंत पोहोचलेला नाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये जे कास्तकाराची अवस्था होती का त्यांच्या शेतीमध्ये विहीर होती, पण विहिरीमधून पाणी देण्यासाठी त्यांच्याकडे वीज पुरवठा नव्हता. परंतु मला आज आनंद वाटतो, मला कौतुक करायचे वाटतो की आमच्या क्षेत्राचे जे ऊर्जामंत्री जी बावनकुळेजी साहेब आहे, जे ऊर्जामंत्री बनता बरोबर सगळ्यात पहिले त्यांनी अगोदर हे ठरवलं की माझे विदर्भाचे जे कास्तकार आहे, जे बिना विजेमुळे आपली खेतीला पाणी देऊ शकत नाही, त्यांची खेती होऊ शकत नाही, त्यांची शेती होऊ शकत नाही, याकरिता सगळ्यात पहिले त्यांनी विदर्भा लोकांसाठी आणि जे कास्तकार लोक होते त्यांच्याकरिता योजना पारित केल्या. त्यांचं शेत अगर असेल आणि तेथे 5 पोलची आवश्यकता असेल तर त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना निर्देश दिला की त्याच्या वावरामध्ये सगळ्यात पहिले 5 पोल टाका, तेथे तार खेचा आणि त्याला एका दिवसामध्ये वीज पुरवठा द्या आणि त्याच्या विहिरीतलं पाणी त्याच्या शेतीमध्ये गेला पाहिजे. अशी तुम्ही जितक्या जितक्या लवकर होऊ शकेल तशी तुम्ही तेथे कार्य करा आणि त्या शेतकऱ्याला त्या विजेपासून आपल्या वीज जे त्यांना खंडित होतो त्याच्यापासून, त्याच्या जी समस्या असते त्याच्यापासून त्याला परावृत्त करा, असा आमच्या लाडक्या आमदार साहेबांनी एक प्रण घेतला. आणि त्याचं आज बघा तुम्ही की आज आमच्या कास्तकारांना, शेतकऱ्यांना जेथे काही वर्षापासून वीज गेलेली नव्हती, आज तुम्ही जाऊन बघा की आज त्यांच्या वावरामध्ये पोल पडून झालेले आहे, त्यांना वीज मिळून झालेली आहे. आणि आज कास्तकार एक आशेच्या नजरेनं भारतीय जनता पार्टीकडे बघून राहिलेला आहे. आणि हा जो विदर्भ वेगळा करण्याचा जो प्रश्न होता, हा विदर्भ वेगळ्याच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टी अडिग आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकालामध्येच विदर्भ वेगळा होईल अशी आमच्या विदर्भवासियांना सगळ्यांना ही आशा आहे.